नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या प्रकरणामधील तिसरं जे क्षेत्र आहे ते म्हणजे सेवा क्षेत्र या घटकांचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपण याआधी कृषी क्षेत्र आणि उद्योग क्षेत्रांची माहिती अभ्यासलेली आहे. तर आज आपण सेवा क्षेत्राची माहिती अभ्यासणार आहोत. तर बघा, या क्षेत्रात विमा, पर्यटन, बँकिंग, शिक्षण व सामाजिक सेवा इत्यादींचा समावेश होतो. तसेच व्यावसायिक सेवा व अंतिम ग्राहक सेवा यांचाही समावेश होतो. सेवा क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात रोजगार पुरविणारे व वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचे योगदान मोठे आहे. इतर क्षेत्राच्या तुलनेत स्थूल राज्यांतर्गत उत्पादनात GSDP सेवा क्षेत्राचे योगदान सर्वात जास्त असून सन 17-18 54.5% इतके होते. सेवा क्षेत्राच्या वाढीस चालना देणारे काही प्रमुख उद्योग आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अर्थतंत्र, माहिती तंत्र, IT, ITES, स्टार्टअप, क्लाउड कॉम्प्युटिंग, विजेवरील वाहने, संरक्षण, पर्यटन व खाजगी विद्यापीठे होय. शासनातर्फे सेवा क्षेत्रातील वाढ द्वितीय श्रेणीच्या शहरांमध्येही करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतलेले आहेत. बघा, तर तिसरं जे क्षेत्र आहे आणि महत्त्वाचं क्षेत्र ते म्हणजे सेवा क्षेत्र. यामध्ये ज्या काही सेवा असतील त्या सर्व सेवांचा समावेश या क्षेत्रामध्ये होतो. बघा, यामध्ये विमा, पर्यटन, बँकिंग, शिक्षण व सामाजिक सेवा या सर्व सेवांचा समावेश होतो. जसं डॉक्टर, वकील, इंजिनियर हे काही सेवा देणारे व्यक्ती असतात त्यांची सेवा या क्षेत्रामध्ये समाविष्ट होत असते. त्याचप्रमाणे विमा क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे व्यक्ती असेल, पर्यटनामध्ये असतील, बँकिंग क्षेत्रामध्ये असतील किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये समाविष्ट असणारे व्यक्ती असतील, या सर्व सेवांचा समावेश सेवा क्षेत्रामध्ये होतो. त्याचप्रमाणे व्यावसायिक सेवा व अंतिम ग्राहक सेवा यांचाही समावेश सेवा क्षेत्रामध्ये होतो. ज्या काही व्यावसायिक सेवा असतील किंवा अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या सेवा असतील त्या सर्व सेवांचा समावेश सेवा क्षेत्रामध्ये होतो. सेवा क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात रोजगार पुरवणारे आणि वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. आपल्याला माहीत आहे की ह्या जे काही सेवा असतील, बँकिंग क्षेत्र असतील, विमा क्षेत्र असतील, पर्यटन असतील, शिक्षण असतील, हे काय मोठ्या प्रमाणात रोजगार पुरवणारे, या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतात आणि हे क्षेत्र वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. जसं जसं त्या देशाचा किंवा राज्याचा विकास होत जातो तसा जसा सेवा क्षेत्राचा सुद्धा विकास होत जातो आणि त्या सेवा क्षेत्रामध्ये ज्या काही सेवा असतील त्या सेवांचा सुद्धा वेगाने विकास होत जातो आणि त्या सेवा क्षेत्रामध्ये असणारे रोजगारसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत जातात. तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये या क्षेत्राचे योगदान कसे आहे? मोठे आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्राचे योगदान आहे खूप मोठे आहे. इतर क्षेत्राच्या तुलनेत स्थूल राज्यांतर्गत उत्पादनात GSDP मध्ये सेवा क्षेत्राचे योगदान सर्वात जास्त असून सन
2017-18मध्ये ते किती होते? 54.5% इतके होते. बघा, एवढे मोठे क्षेत्र सेवा क्षेत्राने व्यापलेले आहे. 2017-18चा जर विचार केला तर स्थूल राज्यांतर्गत उत्पादनात सेवा क्षेत्राचा वाटा किती आहे? तर 54.5% इतका वाटा सेवा क्षेत्राचा आहे. तर सेवा क्षेत्राला चालना देण्यासाठी काही महत्त्वाचे उद्योग आहेत. त्यामध्ये अर्थतंत्र, माहिती तंत्र म्हणजेच त्यालाच ITES, स्टार्टअप्स, त्यानंतर क्लाउड कम्प्युटिंग, विजेवरील वाहने, संरक्षण, पर्यटन, खाजगी विद्यापीठे, हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सेवा क्षेत्राला चालना देण्यासाठी ज्या सुविधा आहेत त्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, किंवा हे जे क्षेत्र आहे ते क्षेत्र सेवा क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याचप्रमाणे शासनातर्फे सुद्धा काही शहरामध्ये सेवा क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न सुरू आहे. जे काही द्वितीय श्रेणीचे शहर आहेत त्या शहरामध्ये सुद्धा सेवा क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहेत. त्यासाठी शासनाने विविध कार्यक्रम हाती घेतलेले आहेत. बघा, जे काही दुय्यम श्रेणीचे क्षेत्र आहे किंवा शहर आहेत त्या शहरामध्ये सुद्धा सेवा क्षेत्रांचा वाढ करण्यासाठी शासनाने अनेक योजना हाती घेतलेल्या आहेत. बघा, अशा प्रकारे आपण सेवा क्षेत्रांचा अभ्यास केलेला आहे. तर सेवा क्षेत्रांचे काही मुख्य घटक आहेत, त्या मुख्य घटकांचा आपण आता अभ्यास करूया. त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो आहे पायाभूत संरचना. यामध्ये पायाभूत संरचनेमध्ये बघा, आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा या अत्यंत गरजेच्या आहेत. सशक्त पायाभूत सुविधा या राज्याच्या सामाजिक आर्थिक विकासाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत अधिक गुंतवणूकदार आकर्षित होऊन स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती होते. पुरेशा पायाभूत सुविधा या वेगवान व शाश्वत आर्थिक विकासासाठी अत्यंत गरजेच्या आहेत. बघा, कुठल्याही राज्याचा विकास होण्यासाठी पायाभूत सुविधा ह्या अत्यंत आवश्यक असतात. आर्थिक विकास हा पायाभूत सुविधेच्या माध्यमातूनच होऊ शकतो. म्हणून सशक्त पायाभूत ज्या सुविधा असतात त्या कुठल्याही राज्याच्या काय असतात? आर्थिक विकासाची गुरुकिल्ली असतात. म्हणजेच पायाभूत सुविधेला काय म्हटले आहे की आर्थिक विकासाची गुरुकिल्ली असे सुद्धा पायाभूत सुविधेला म्हटलेले आहेत. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत ज्या राज्यामध्ये पायाभूत सुविधा अतिशय चांगल्या दर्जाच्या आहेत त्या राज्यामध्ये काय होतात? गुंतवणूकदार काय असतात? आकर्षित होतात. जर पायाभूत सुविधा चांगल्या दर्जाच्या मिळत असतील तर जे विदेशी गुंतवणूकदार असतात किंवा देशांतर्गत गुंतवणूकदार असतात त्या आपल्या राज्यामध्ये येऊन उद्योग स्थापन करतात. त्यामुळे स्पर्धात्मक वातावरणाची काय होते? निर्मिती होते. अनेक गुंतवणूकदार येऊन आपल्या राज्यामध्ये जर त्यांनी उद्योग स्थापन केला तर त्या उद्योगांमध्ये काय होते? चांगल्या दर्जाची स्पर्धा निर्माण होते आणि त्यामुळे पुरेशा पायाभूत सुविधा या काय असतात? वेगवान व शाश्वत आर्थिक विकासासाठी अत्यंत गरजेच्या आहेत. शाश्वत आर्थिक विकासासाठी ज्या असतात पायाभूत सुविधा ह्या अत्यंत आवश्यक असतात आणि कुठल्याही राज्याच्या विकासासाठी किंवा देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा ह्या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आता बघूया आपण पायाभूत सुविधांचे वर्गीकरण. बघा,
पायाभूत सुविधांचे वर्गीकरण दोन प्रकारे करण्यात येते. एक आहे आर्थिक पायाभूत सुविधा आणि दुसरा आहे सामाजिक पायाभूत सुविधा. अशा प्रकारे पायाभूत सुविधांचे वर्गीकरण दोन प्रकारे करण्यात येते. एक आर्थिक पायाभूत सुविधा आणि दुसरा आहे सामाजिक पायाभूत सुविधा. त्याचप्रमाणे आर्थिक पायाभूत सुविधा याचे तीन प्रकार पडतात: ऊर्जा, वाहतूक व संदेशवहन. आणि त्यानंतर सामाजिक पायाभूत सुविधांचे दोन प्रकार पडतात: आरोग्य आणि शिक्षण. अशा प्रकारे पायाभूत सुविधांचे वर्गीकरण करण्यात येते. त्यानंतर आपण आता बघूया सविस्तरपणे आर्थिक पायाभूत सुविधा. यामध्ये बघा, आर्थिक पायाभूत सुविधांमुळे विकासासाठी वस्तू व सेवांचे उत्पादन व वितरण करणे सोयीचे होते. यामध्ये बघा, जर आर्थिक पायाभूत सुविधा चांगल्या दर्जाच्या असेल तर विकासासाठी वस्तू व सेवांचे ज्या काही वस्तू आणि सेवा असतील त्यांचे उत्पादन आणि वितरण करणे काय होते, सोयीचे होते. बघा, कुठल्याही राज्यामध्ये जर आर्थिक पायाभूत सुविधा या चांगल्या दर्जाच्या असतील तर वस्तूंचे आणि सेवांचे उत्पादन करणे काय असते, सोयीचे होते. कमी किमतीमध्ये, कमी मजुरीमध्ये किंवा कमी कालावधीमध्ये त्या वस्तू उत्पादन करू शकतात आणि त्याचबरोबर उत्पादित केलेल्या वस्तू काय असतात, कमी वेळेमध्ये वितरित करू शकतात. त्यामुळे आर्थिक पायाभूत सुविधा या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याचबरोबर आता आपण पाहणार आहोत की आर्थिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजलेल्या उपाय. म्हणजेच ह्या ज्या काही पायाभूत सुविधा असतील, आर्थिक पायाभूत सुविधा यांचा विकास करण्यासाठी ज्या काही उपाययोजना योजल्या त्यांचा कुठल्या कुठल्या उपाययोजना अंमलात आणल्या त्याचा अभ्यास आता आपण करूया. बघा, पहिली जी उपाययोजना आहे ती आहे वीज निर्मितीची क्षमता वाढवणे. ही अत्यंत महत्त्वाची पायाभूत सुविधा आहे की जर वीज नसेल तर कुठल्याही राज्यामध्ये उद्योग स्थापन होणार नाही. कुठलाही उद्योग स्थापन करण्यासाठी विजेची अत्यंत आवश्यकता असते. म्हणून वीज निर्मितीची क्षमता वाढवणे ही पायाभूत सुविधेची पहिली उपाययोजना आहे. त्यानंतर आहे ग्रामीण विद्युतीकरण, नेटवर्क सुधारणा, ऊर्जा संवर्धनासाठी कार्यक्रम. बघा, यामध्ये दुसरी उपाययोजना दिलेली आहे विद्युतीकरण, नेटवर्कमध्ये सुधारणा करणे आणि ऊर्जा संवर्धनासाठी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे. त्यानंतर तिसरा उपाय आहे राज्यातील ग्राहकांना सुधारित LPG गॅस योजनांचा थेट लाभ देणे. बघा, LPG गॅसची सुविधा राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची योजना आखलेली आहेत आणि ग्राहकांना थेट लाभ देण्यासाठी या योजना अंमलात आणलेल्या आहेत. संपूर्ण राज्यामध्ये LPG गॅस योजनेची जी सुविधा आहे ते प्रत्येक ग्राहकांपर्यंत पोहोचवणे ही तिसरी योजना आहे. त्यानंतर चौथा जो उपाय आहे तो आहे राज्यात रस्ता विकास योजनेची सन 2001 ते 2021 अंमलबजावणी झाली असून 3.3 लाख किलोमीटर रस्ते विकसित करणे हे या योजनेचे लक्ष्य आहे. बघा, कुठल्याही राज्याचा विकास करण्यासाठी अत्यंत चांगल्या दर्जाचे रस्ते असणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच सन 2001 ते 2021 यामध्ये एकूण 3.3 लाख किलोमीटर रस्ते विकसित करणे हे या योजनेचे लक्ष्य आहे. म्हणजेच संपूर्ण राज्यामध्ये रस्त्यांचं जाळं निर्माण करून चांगल्या दर्जाचे रस्ते स्थापन करून वाहतुकीची सुविधा निर्माण करणे आणि कमी वेळेमध्ये उत्पादित झालेला माल ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हे या योजनेचं लक्ष्य आहे.
त्यानंतर बघा 5वा जो उपाय आहे तो आहे मुंबई नागपूर येथे मेट्रो सेवा सुरू झालेली आहे. हे काही मोठमोठे शहरं आहेत आपल्या राज्यामधले, मुंबई नागपूर त्याचप्रमाणे पुणे या ठिकाणी मेट्रो सुविधा, मुंबई आणि नागपूर येथे मेट्रो सुविधा सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे पुणे या शहरामध्ये सुद्धा मेट्रोचं काम प्रगतीपथावर आहे. त्यानंतर 6वा जो उपाय आहे तो आहे बंदरांच्या सर्वांगीण विकासाकरिता महाराष्ट्र बंदर विकास धोरण सुरू करण्यात आले. या धोरणांतर्गत केंद्र शासनाच्या सागरमाला कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले आहेत. बघा, बंदराच्या विकासामुळे जो काही राज्यामध्ये उत्पादित झालेला माल असतो तो माल दुसऱ्या देशांमध्ये निर्यात केला जातो आणि त्यासाठी बंदरांचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच महाराष्ट्रामध्ये बंदरांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र बंदर विकास धोरण सुरू करण्यात आलेले आहेत आणि या धोरणाअंतर्गत केंद्र शासनाचा जो सागरमाला कार्यक्रम आहे त्या सागरमाला कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलेले आहे. त्यानंतर 7वा जो उपाय आहे तो आहे 30 सप्टेंबर 2017 रोजी महाराष्ट्रात नोंदणीकृत इंटरनेट ग्राहकांची संख्या 5.45 कोटी इतकी असून हे प्रमाण इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक आहे. बघा, आपल्या राज्यामध्ये 30 सप्टेंबर 2017 रोजी महाराष्ट्रामध्ये नोंदणीकृत इंटरनेट ग्राहकांची संख्या किती आहे? 5.45 कोटी इतकी नोंदणीकृत इंटरनेट ग्राहकांची संख्या आहे आणि ते इतर राज्यांपेक्षा काय आहे? सर्वाधिक आहे. जर संपूर्ण देशांचा विचार केला तर संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये इंटरनेट सुविधा असलेल्या ग्राहकांची संख्या ही सर्वात जास्त आहे. अशा प्रकारे आपण आर्थिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजलेले उपाय अभ्यासलेले आहेत. त्यानंतर पायाभूत सुविधांचा जो दुसरा प्रकार आहे तो आहे सामाजिक पायाभूत सुविधा. त्यामध्ये बघा, पहिला आपण अभ्यासलेला आहे आर्थिक पायाभूत सुविधा. त्यामध्ये वेगवेगळे उपायाची जे अंमलबजावणी केली त्या अंमलबजावणीचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे सामाजिक पायाभूत सुविधा. यामध्ये बघा, सामाजिक पायाभूत सुविधा हा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे, कारण मानवी जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच आर्थिक विकासाला गती देण्यासाठी त्याची आवश्यकता असते. केवळ दर्जा सुधारणेच नव्हे तर ज्ञान संवर्धनासाठीही त्याची गरज असते. सामाजिक पायाभूत सुविधांतर्गत साक्षरता अभियान कार्यक्रम, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, गृहनिर्माण, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि स्वच्छता सुविधा इत्यादींचा समावेश होतो. बघा, यामध्ये आपण काय पाहिलं आहे? सामाजिक पायाभूत सुविधामध्ये आरोग्य आणि शिक्षण हे 2 प्रकार त्यामध्ये पाहिलेले होते. तर त्यासोबतच सामाजिक ज्या पायाभूत सुविधा असतात त्या काय अर्थव्यवस्थेचा काय महत्त्वाचा घटक आहे. सामाजिक पायाभूत सुविधेशिवाय अर्थव्यवस्थेचा विकास होऊ शकत नाही, कारण मानवी जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच आर्थिक विकासाला गती देण्यासाठी त्याची काय असते? आवश्यकता असते. सामाजिक पायाभूत सुविधेमुळे मानवी जीवनाचा दर्जा सुधारतो. त्याचबरोबर मानवी जीवनाचा दर्जा सुधारल्याबरोबर आर्थिक जीवनाचे काय असते? चक्र हे अतिशय गतिशीलपणे फिरतात. जर जीवनमान उंचावलं तर आर्थिक विकाससुद्धा उंचावतो.
आणि यामध्ये केवळ दर्जाची सुधारणाच नव्हे तर ज्ञान संवर्धनासाठीही त्याची गरज असते. बघा, आरोग्य आणि शिक्षणामुळे काय होत असते, ज्ञान संवर्धन होत असते. चांगल्या आरोग्यामुळे तसेच चांगल्या शिक्षणामुळे जीवनमानाचा दर्जा उंचावतो, ज्ञान संवर्धन वाढ होते आणि त्यामुळे राज्याच्या विकासासाठी हातभार लागतो. आणि यामध्ये काही कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येते. त्यामध्ये बघा, साक्षरता अभियान असेल, शिक्षण असेल, सार्वजनिक आरोग्य असेल, गृहनिर्माण असेल, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा असेल आणि स्वच्छता सुविधा असेल, या सर्वांचा समावेश सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये होतो. शिक्षणामुळे, सार्वजनिक आरोग्यामुळे, गृहनिर्माण सुविधांमुळे, पिण्याच्या योग्य पाण्यामुळे, तसेच स्वच्छतेच्या सुविधामुळे सामाजिक आरोग्यामध्ये वाढ होते आणि या सर्वांचा समावेश सामाजिक सुविधेमध्ये होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण जो सेवा क्षेत्राचा अभ्यास केला आहे, त्यामध्ये आपण सेवा क्षेत्राचे मुख्य घटक पाहिलेले आहेत. त्यामध्ये पायाभूत संरचना, त्यामध्ये आपण पाहिला की पायाभूत संरचनाचे 2 प्रकारे वर्गीकरण करण्यात येते. एक म्हणजे आर्थिक पायाभूत सुविधा आणि दुसरं म्हणजे सामाजिक पायाभूत सुविधा. त्यापैकी आर्थिक पायाभूत सुविधेचे 3 प्रकार पडतात: ऊर्जा, वाहतूक आणि संदेशवहन. आणि सामाजिक पायाभूत सुविधेचे 2 प्रकार पाहिले: आरोग्य आणि शिक्षण. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण सामाजिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजलेले उपाय हा घटक आपण पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. धन्यवाद.